हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावर भाजप पाठोपाठ शिवसेनाही आक्रमक झाली आहे. खासदार नरेश म्हस्केंनी हर्षवर्धन सपकाळांना इशारा दिला. प्रदेशाध्यक्षांना चपलेनं मारले पाहिजे. तुम्ही तुमचं प्रेम टिपू सुलतानवर आहे ते कायम ठेवा, मात्र शिवाजी महाराजांसोबत तुलना करू नका, असा टोला त्यांनी लगावला. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालेला आहे, त्यामुळे ते काहीही टीका करतायत. गणेश नाईकांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये, असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभाच्या अनुषंगाने नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये देखील विकास कामांना सुरुवात झाली. विकास कामं करत असताना जमिनी स्थानिक शेतकऱ्यांच्या घेतल्या जातात. त्या जमिनी अगदी तुटपुंज्या किमतीमध्ये घेऊन मोबदला तत्काळ न देण्याची भूमिका प्रशासनाची असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. महाशिवरात्रीनिमित्त परळी इथल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात पंकजा मुंडेंनी दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे वित्तमंत्री असणं हा एक सुवर्ण योग असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. ग्रामीण भागासाठी नवी योजना सुरू करणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर संस्थांकडनं भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या. मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग आणि रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांना उन्हापासून दिलासा मिळतो. सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची गर्दी झाली आहे. तर पर्यावरणपूरक संदेश देत अनेक सायकल प्रेमींनी नाशिकवरून सिन्नरपर्यंत सायकल प्रवास करून गोंदेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा शिवक्षेत्राची यात्रा निघाली आहे. संपूर्ण विदर्भातनं हजारो शिवभक्त यामध्ये सहभागी झालेत. 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात आल्या. जळगावच्या रामेश्वरममध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलंय. सिन्नरच्या गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. गोंदेश्वर महादेवाच्या मुखवट्याची शहरातनं पारंपरिक पद्धतीनं नगर प्रदक्षिणा काढण्यात आली आहे. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. अकोल्यात तीक्ष्णगत IMA वॉकेथॉन 2026चं आयोजन केलं. यात विविध वयोगटातील 5,000पेक्षा जास्त धावकांनी सहभाग घेतला. यावेळी आरोग्याच्या जनजागृतीसाठी फोटोग्राफ, होर्डिंग्स, बॅनर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रदर्शनं करत नागरिकांनी संदेश दिला आहे. नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौक संघर्षनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेळण्यासाठी गेलेल्या 3 वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला. ही घटना कानावर पडताच त्याच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. मामाच्या मुलासोबत खेळण्यासाठी गेला होता. मामाच्या मुलानं भीतीपोटी घटना न सांगितल्याची पोलिसांना शंका आहे. वुमन्स आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारतीय महिला ए संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान महिला ए संघावर एकतर्फी विजय पटकावला. भारतानं पाकिस्तानवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. भारतीय महिलांनी टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानचा डाव 93 धावांमध्ये रोखलेला आहे. वेस्ट इंडिजनं T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. विंडीजनं नेपाळवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डरनं 4 गडी बाद करत नेपाळचा डाव 133 धावांवर रोखला. मात्र विंडीजचा कर्णधार शाय होपनं नाबाद 61 अर्धशतकी खेळी करत विंडीजचा विजय सुकर केलेला आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं कुस्त्यांचं मैदान पार पडलं. यात भारत विरुद्ध इराण कुस्ती सर्वात लक्षवेधी. महाराष्ट्राच्या पैलवान सुबोध पाटील विरुद्ध इराणचा जलाल यांच्यात कुस्ती झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्यामुळे दोघांना देखील विजयी घोषित केला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे या चांदवडमधील रेणुका मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना उपमहापौरांच्या कॅबिनमध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेबद्दल प्रश्न विचारला. त्यानंतर मालेगावच्या उपमहापौरांनी शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचावं असा सल्ला त्यांनी दिला. मालेगाव महापौर यांचा मोठा सत्कार झाला. यावेळी महापौरांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. या सत्कारामुळे महापौरांनी आयोजक आणि नागरिकांचे आभार. मुरुड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परिषद गटातील भाजपच्या पराभूत उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतला. मनस्वी मोहित यांनी मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद आणि पक्षपाती असल्याचं म्हणत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
कोल्हापूर महापालिकेनं 161 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित करू अशी नोटीस अधीक्षक अभियंता यांनी महापालिका आयुक्तांना पाठवली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद झाल्यास शहरवासियांची पाण्यासाठी पळापळ होणार आहे. या नोटिशीमुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेच्या CBSE, ICSE, IGCE आणि IB मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नर्सरी वर्गासाठी सर्वाधिक 1343 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. पुण्यातील FC रोडवर पुणे महापालिकेकडून अनधिकृत आस्थापनांवर महापालिकेनं कारवाई केली. कारवाई दरम्यान अनेक वस्तू जप्त केल्यात. पुण्यातील FC रोडवर अनेक दुकानं असून तिथं खरेदीसाठी गर्दी होत असते. मनमाड शहरातील बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिले विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. सकाळी ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली. DGCAनं वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले. या चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना दिलेत. तर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही DGCAनं दिले आहेत. भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते आज ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथं महाशिवरात्रीची महापूजा झाली. नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं. महाशिवरात्रीनिमित्त संभाजीनगरमधून कृष्णेश्वरला दर्शनाला जाण्यासाठी एसटीच्या फेऱ्या वाढवल्या. प्रत्येक 15 मिनिटांनी बस सोडल्या जात आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एकूण बसेसच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर एप्रिलचा मुहूर्त मिळालेला आहे. त्यामुळे आता मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास केवळ 5 तासात होणार आहे. एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर रोरो सेवा सुरू होणार आहे. सागरी मंडळानं याबाबत तयारी सुरू केली आहे. यंदा 10वीची परीक्षा होताच तत्काळ 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला. गेल्या शैक्षणिक वर्षात 10वीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर 2026 उजाडून सुद्धा 11वीचे प्रवेश सुरूच होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागानं आता कंबर कसली आहे. मुंबईत गेल्या 8 दिवसात तापमानात 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली. फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात उन्हानं अचानक जोर पकडला. आज ही उष्णता राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत दर्शनासाठी भाविकांनी साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला. खिचडीसाठी 130 क्विंटलहून अधिक साहित्याचा वापर केला आहे. चंद्रपूरमध्ये स्नेहांकित संस्थेनं प्रतिष्ठेच्या राणी हिराई सन्मान पुरस्काराचं वितरण केलं. ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर प्रभावती मुठाळ यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गायिका श्रुती बुजर बरुवा यांनी आपल्या गायनानं मंत्रमुग्ध केलं. सांगलीच्या मिरजेत संजय भोकरे महाविद्यालयामध्ये सौहार्द सोहळा आयोजित केला होता. यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. बारामती तालुक्यातील 7 जणांनी बारामती ते मंत्रालय अशी सायकल यात्रा काढली. आज सायकल यात्रेला सुरुवात केली असून 16 फेब्रुवारीला यात्रा मंत्रालयात पोहोचणार आहे. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यात्रा काढण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. तांडा वस्त्यांवर मिरवणुका, पारंपरिक नृत्य, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडनं विधी सेवा शिबिर आणि विविध शासकीय योजनांचा महामेळावा अलिबागमध्ये आयोजित केला होता. यात शासकीय विभागांचे 35 स्टॉल्स लावण्यात आले. याच कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूर धनादेश आणि वस्तूंचं वितरण करण्यात आलं. येवल्यात शिवजयंती, एकलव्य जयंती आणि रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जातीय सलोखा राहावा यासाठी पोलीस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ऐतिहासिक शिवनेरी मॅरेथॉन उत्साहात पार पडली आहे. या मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील 2,500 धावपटूंनी सहभाग घेतला. फिटनेस आणि पर्यटनाचा सुंदर संगम मॅरेथॉनमधनं पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील रामलिंग महाराजांचा यात्रा उत्सव सुरू झाला. यात्रा उत्सवानिमित्त काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी रामलिंग चरणी नतमस्तक होण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी केली आहे.
मेट्रोच्या कामामुळे ठाणे घोडबंदर भिवंडीचा प्रवास धोक्यात होता. लोणीच्या अपघातानंतर चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे MMRDAच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. पुण्याच्या भोरमधल्या विसगाव खोऱ्यातील वरोडी गावच्या परिसरात भीषण वणवा लागला. या वणव्यानं क्षणात वरोडी जिल्हा परिषद शाळेला विळखा घातला. त्यामुळे शिक्षकांची धावपळ झाली. शाळा सुरू असताना शाळेभोवती वणवा झपाट्यानं पसरला. त्यामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते. शिक्षकांनी तातडीनं विद्यार्थ्यांना वर्गातनं बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. डोंबिवलीत रविकिरण सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग लागली आहे. आगीत 29 दुचाकी जळून खाली गेल्या. 5 जण जखमी झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात धूर पसरलाय. जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तरुण कुढापा चौक शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत 3 कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली. जळगाव महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र 3 कुटुंबांचं आगीत नुकसान झालं. पुण्यातील भाववडी गावात भरदिवसा घरफोडी झाली. चोरट्यानं बंद घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांकडनं चोरट्यांचा शोध सुरू आहे. भंडाऱ्यातील वरठी पोलीस स्टेशनमध्ये बाळाच्या विक्री प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर बाळाच्या विक्री करणाऱ्या डॉक्टरनं स्वतःवर प्राणघातक हल्ला केला. ब्लेडच्या सहाय्यानं डॉक्टरनं स्वतःच्या पोटावर वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.